नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. रामाचे पिंपळस ते येवला रस्ता कामात भ्रष्टाचार, शिवसेना शिंदे गट आक्रमक. नमस्कार. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नाशिक जिल्ह्यातील रामाचे पिंपळस ते येवला महामार्गावर काँक्रिटीकरण सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. युद्ध पातळीवर सुरू असलेल्या या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाने केला आहे. शिवसेना गटाने थेट रस्त्यावर उतरून या कामाची पाहणी केली आहे. गुणवत्ता शून्य असल्याचा दावा करत या प्रकरणी विभागीय आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदारावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, गटनेता गणेश शिंदे आणि शहरप्रमुख विशाल परदेशी, प्रशांत शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता प्रशासन या निकृष्ट कामावर काय ॲक्शन घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला. आज आम्ही नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी येवल्याचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, या ठिकाणी गटनेते गणेशभाऊ शिंदे, मी स्वतः जिल्हा उपप्रमुख अमोल शिंदे, आमचे शहर प्रमुख विशाल परदेशी, नगरसेवक प्रशांत शिंदे, तसे अनेक पदाधिकारी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. त्याचे कारण असे आहे की नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील रामा ते पिंपळस ते येवला या ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे. सदर ठेका हा 540 कोटी रुपयांचा आहे. हा ठेका देण्यात आला 540 कोटी रुपयांचा, परंतु काम हे 50 कोटी 100 कोटी रुपयाचे सुद्धा वाटत नाही. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. काम चालू असताना आम्ही पाहिलं असतं या ठिकाणी की रोड खणला जातो. खणल्यानंतर तिथं व्यवस्थित जर तुम्ही खडी मुरुम वापरली असती तर ठीक आहे, परंतु तो रोड खणून ते डांबर व काळी मातीचा वापर इथं सर्रास चाललेला आहे. सदर रस्ता भविष्यात खचून जाण्याची पूर्णतः शक्यता निर्माण झालेली आहे. हा रस्ता रामाचे पिंपळस ते येवला वासियांना धोकेदायी ठरण्याची शक्यता आहे. सदर रस्ता 540 कोटीचा ठेका असताना असे निकृष्ट दर्जाचे काम का चाललेले आहे हा आमचा प्रश्न आहे. आणि हे रस्त्याचे काम ते कसे सुधारवणार? सदर ठेकेदारांना त्वरित ब्लॅकलिस्ट मध्ये टाकावे व कार्यकारी अभियंत्यांनी यात सदर भेट देऊन रोडची पाहणी करावी आणि त्यात त्यांनी तत्काळ लक्ष द्यावे. नाही तर आम्ही शिवसेनेतर्फे हा रस्ता कामकाज बंद करू आणि याची तक्रार माननीय उपमुख्यमंत्री साहेब, आमच्या पक्षाचे सर्व सेवा एकनाथजी शिंदे साहेबांकडे आम्ही तक्रार नोंदवणार, PWD मंत्री साहेबांकडे तक्रार नोंदवणार आणि आम्ही हे रस्त्याचे काम तोपर्यंत होऊ देणार नाही जोपर्यंत हे काम उत्कृष्ट रीतीने होणार नाही. काल आम्ही नाशिक इथे जाऊन निवेदन पण दिले या रस्त्याचे. तसेच आजचं हे आंदोलन करण्याचं काम म्हणजे आमचे नाशिक जिल्ह्याचे शिंदे गटाचे उपजिल्हा अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे, तसेच आमचे गटनेते गणेश भाऊ शिंदे, शहर अध्यक्ष विशालभाऊ परदेशी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज अंगणगाव येथे आंदोलन करतोय. आंदोलन करण्याचं कारण असं की माझ्या माहितीनुसार 540 कोटी रुपये या रस्त्यासाठी कर्ज घेतले. जर आपण कर्ज आपलं वैयक्तिक घेतो तर त्या कर्जाची विल्हेवाट आपण कशी लावतो काळजीपूर्वक, कुठं पैसे खर्च करायचे. अरे पण हे काय सारं बेभरोशाचं चालू आहे. सारं माती, काळी माती या रस्त्यावर घातली, दगड्या विटा घालून रस्ता चालू आहे. चांगले मुरुम टाका. लोकांना काही लोकांचे बळी गेले या रोडला पावसाळ्यात. जो रस्ता 6-7 महिन्यात किती कालावधीत पूर्ण करायचा होता तो 1.5 वर्ष झाला पूर्ण व्हायला. काही येवल्याचे बळी गेले, निफाडचे बळी गेले या रस्त्याला. मला तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या पत्रकार भावांना विनंती आहे, या रस्त्याचं काम लवकरात लवकर तुमच्या निगराणी खाली योग्य रीतीने व्हावं. आज आम्ही सर्वजण शिवसेना शहर येवलातर्फे आम्ही सर्व शिवसेनेचे गटनेते, नगरसेवक, उपजिल्हाध्यक्ष व शहरातले सर्व शिवसैनिक आम्ही आज रामाचे पिंपळस ते येवला निफाड येवला जे काम चालू आहे 540 कोटीचं जे काम चालू आहे एकदम निष्क्रिय दर्जाचं आणि एकदम
सर्व एकदम म्हणजे जे 2-3 किलोमीटर जे मटेरियल उचलत्या आणि ते मागे जाऊन टाकताय डंपरनी हे कॉन्ट्रॅक्टर. तर आम्ही काल कार्यकारी अभियंता सोने साहेबाला बी काल आम्ही पत्राद्वारे आम्ही दिले त्यांना निवेदन, आणि काल त्यांना सांगितलं काय अशा ठेकेदारावर कडक कारवाई करावी, तर जेणेकरून जे साईड पट्टे आहे, जे मुरुम पायचन साईड पट्टी, तर हे डांबर आणि माती मिक्स पट्ट्या दाखवले बरं, ते करून आणि जे मटेरियल बोगस वापरले, जे वेस्टर्न मटेरियल बाजूला टाकायचं ते हे 2 किलोमीटर मागे जाऊन जे मटेरियल रस्त्यात करू आले. तर शासनाचं हे ठेकेदार लोक एकदम फ्रॉड करू आले. अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकवा, आमची सर्वांची इच्छा आहे शिवसैनिकांची. आणि आम्ही शिंदे साहेबांकडे आणि पीडब्ल्यूडी मंत्री साहेबांकडे आम्ही जाणार आहे, याचा निषेध आम्ही नोंदवणार आहे. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.